नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी आपली महापारेषणची परत ॲड आलेली आहे, त्यामुळे तुमचं सर्वांचं या ठिकाणी सर्वात पहिले मी अभिनंदन करतो. मित्रांनो, टेक्निकल यूट्यूबवाला यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. ओके, तर आता आपल्याला या व्हिडिओमध्ये कोणकोणत्या गोष्टी बघायच्या आहेत त्या मेन पॉईंट मी तुम्हाला सांगतो. जास्त टाईम घेणार नाही आणि तुमचा टाईम पण त्या ठिकाणी वेस्ट जाणार नाही. ओके, तर या ठिकाणी बघा, महापारेषणची ॲड आली आहे. आपलं त्या ठिकाणी फॉर्म भरणं चालू झाले. फॉर्म कधीपासून चालू झाले या ठिकाणी बघा, 15 तारखेपासून फॉर्म चालू झाले आणि 9 तारखेपर्यंत आपले फॉर्म त्या ठिकाणी चालणार आहे. ओके, तर या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं कसं, त्या ठिकाणी पहिल्या वेळेस फॉर्म भरताना खूप साऱ्या चुका आपल्या त्या ठिकाणी झाल्या. तर त्या चुका आता आपल्याला सर्व टाळायच्या आणि त्यासाठीच मी आता सर्वात पहिली या ठिकाणी व्हिडिओ घेऊन आलो. ओके, तर तुम्हाला काय करायचं आहे, सर्व माहिती घ्यायची आपल्या व्हिडिओमधून. सर्व व्हिडिओ त्या ठिकाणी मन लावून बघायचा आहे आणि परतच काय करायचं आहे, नंतरच रजिस्ट्रेशन करण्यासाठी सुरुवात करायची आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी सर्वात मोठा प्रश्न आणि कमेंट या ठिकाणी चालू होत्या की सर, जे पहिले फॉर्म आम्ही भरले होते त्याची फी कशी आणि कधी परत येणार. तर मित्रांनो, त्या ठिकाणी फी परत येणं चालू झालं आहे. काही मुलांची फी परत पडली, पण या ठिकाणी प्रॉब्लेम असं झाले की काही मुलांनी फॉर्म हे कशावरती भरले, नेट कॅफेवरती भरले, कोण्या मित्रांकडे भरले. तर त्यांनी ज्या ठिकाणून पेमेंट केलं त्याच ठिकाणी ती फी परत येणार आहे. ओके, त्यामुळे तुमच्या मित्रांकडे जर तुम्ही फॉर्म भरले असेल आणि तुम्हाला तुमच्या मित्रांना म्हणलं पैसे आले नाही, तर ते काय म्हणायचं, मग त्याने पैसे तुमचे खाऊन घेतले. ओके, तर चला आपण मेन टॉपिककडे या ठिकाणी वळूया. बघा, सर्वात पहिले रजिस्ट्रेशन कसं करायचं त्या ठिकाणी पूर्णपणे आपण डिटेल बघणार आहे. पण ती डिटेल बघण्याआधी सर्वात महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी येतो. ओके, ही इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटली की तुम्ही त्या ठिकाणी, तुम्हाला जर रजिस्ट्रेशन कसं करायचं ते जर बघायचं असेल तर तुम्ही काय करायचं आहे, व्हिडिओ त्या ठिकाणी चालू ठेवायचा, नाही तर नसेल बघायची तर व्हिडिओ स्किप करायचा. बघा, सर्वात पहिले मित्रांनो, कोणकोणत्या चुका या ठिकाणी करायच्या नाही, हीच मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आपली या ठिकाणी आहे. तर सर्वात महत्त्वाच्या ह्या चुका कोणकोणत्या आपल्याकडून होतात आणि त्या करायच्या नाही ते तुम्हाला मी सांगतो. बघा, या ठिकाणी चुका करायच्या नाही ते पण सांगतो, आणि चुका पहिले झाल्या तर त्या चुका तुमच्याकडून आता व्हायला नको, तोच मुद्दा आहे. पण फिरून यासाठी सांगतोय की तुम्हाला या ठिकाणी नंतर परत प्रॉब्लेम येतो, परत फी भरावं लागते. ओके, तर या ठिकाणी बघा, सर्वात पहिले तुम्हाला सांगतो की कोणकोणत्या चुका आपल्याकडून होत्या. बघा, या ठिकाणी कोणत्या चुका करायच्या नाही आणि कोणत्या चुका करायच्या तर कोणत्याच नाही, ते पेज मी तुम्हाला या ठिकाणी सर्वात पहिले ओपन करतो. बघा, सर्वात पहिल्या वेळेस मित्रांनी चुका काय केल्या, आपला जो फोटो आहे या ठिकाणी बघा, आपला जो फोटो आहे त्याचं या ठिकाणी जे बॅकग्राऊंड असतं, ही बॅकग्राऊंड ते व्हाईट कलरचं पाहिजे. काय पाहिजे, व्हाईट कलरचं. दुसरंही असलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम येणार नाही. पण या ठिकाणी मित्रांनो, तुम्ही रिस्क घ्यायचा नाही. आपलं ज्या फोटोचं बॅकग्राऊंड या ठिकाणी मी गुगलवरून एक डमी फोटो या ठिकाणी डाउनलोड करून तुम्हाला दाखवला. अशा पद्धतीने व्हाईट कलरचं बॅकग्राऊंड तुमच्या फोटोचं त्या ठिकाणी लागणार आहे. आणि सिग्नेचर काय दिले, तुमची साईन ती काय पाहिजे, ही ब्लॅक कलरमध्येच पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. पहिल्या वेळेस खूप साऱ्या मुलांनी निळ्या पेनाने सही केली आणि निळ्या पेनाने सही केल्यामुळे त्यांना परत फॉर्म त्या ठिकाणी भरावं लागले. मग काय 300-350 रुपये जी काय फी लागली ती त्यांना परत त्या ठिकाणी भरावं लागली. तर आता ह्यावेळेस लक्षात ठेवा, तुमचा फोटो तुम्हाला काय करायचं आहे, व्हाईट बॅकग्राऊंडचा वापरायचा आहे आणि सिग्नेचर ही ब्लॅक पेनची वापरायची आहे. आणि त्यानंतर डिक्लेरेशन तुम्हाला या ठिकाणी मी मेन्शन केलं नाही, पण जे डिक्लेरेशन असतं या ठिकाणी मी मेन्शन केलं असेल. बघा, जे तुमचं डिक्लेरेशन असणार आहे मित्रांनो, ते डिक्लेरेशन तुम्हाला व्हाईट पेपरवरती काळ्या पेनाने लिहायचं आहे. आता डिक्लेरेशनचं फॉर्मॅट मी आपल्या टेलिग्राम चॅनलला दिलं आहे, आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही अजूनसुद्धा जॉईन झाले नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. त्या ठिकाणून तुम्हाला काय करायचं आहे, टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. आणि टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यानंतर त्या ठिकाणी डिक्लेरेशन तुम्हाला बघायला भेटेल. त्याच पद्धतीने तुम्हाला काळ्या पेनाने व्हाईट पेजवरती प्लेन पेपर घ्यायचा आहे. अशा लाईनचा पेपर घ्यायचा नाही मित्रांनो, प्लेन पेपर घ्यायचा आहे. त्यावरती काळ्या पेनाने मी जसं लिहिलं आहे त्या ठिकाणी तसंच लिहायचं आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. आणि मित्रांनो, एक ॲड कधी मी करत नाही, पण यावेळेस या ठिकाणी थोडीशी नवीन जाहिरात आली त्यामुळे थोडी ॲड करतो. बघा, आपल्या ॲप्लिकेशनवरती जे टेक्निकल यूट्यूबवाला हे आपलं ॲप्लिकेशन आपल्या कशावरती, प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे. त्या ॲप्लिकेशनमध्ये जे काय या ठिकाणी कंटेंट मी टाकले मित्रांनो, मग टेस्ट सिरीज असेल, तुमची टेस्ट सिरीज असेल, तुमचं ईबुक असेल, किंवा बुलेट पॉईंट थेरीचा एक कोर्स आहे ज्यामध्ये की मशीन आणि आपण थोडंफार बेसिक या ठिकाणी इन्क्लूड केलं आहे, ते सगळं त्या ठिकाणी तुम्हाला या कोर्समध्ये मिळणार आहे. आणि या सर्व कोर्सवरती आपण 10% डिस्काउंट त्या ठिकाणी दिलेलं आहे.
तर बघा या ठिकाणी महत्त्वाचं सांगायचं झालं मित्रांनो, टेस्ट सिरीज ह्या आपल्या मार्केटमध्ये खूप साऱ्या अवेलेबल आहे. पण ITIच्या मुलांचा कंटेंट या ठिकाणी खूप साऱ्या लोकांना माहीत नाही. एक तर हाय लेवलचा कंटेंट त्या ठिकाणी अवेलेबल आहे, नाही तर लो लेवलचा कंटेंट अवेलेबल आहे. तर तुम्हाला या ठिकाणी आपल्या टेस्ट सिरीजमध्ये बरोबर ITIच्या मुलांचा कंटेंट त्या ठिकाणी मिळेल आणि बरोबर IBPS पॅटर्न समजून सांगणारी ती टेस्ट असणार आहे, ज्यामध्ये की तुम्हाला या ठिकाणी प्रॉपर या ठिकाणी गायडन्स भेटणार आहे. ओके, तर मित्रांनो हे झालं आपलं नॉर्मल इन्फॉर्मेशन, ज्यामध्ये की आपण काय काय चुका केल्या आता करायच्या नाही आहे आणि रजिस्ट्रेशन कसं करायचं आपण त्या ठिकाणी आता वळणार आहे. चला वळूया आपण आपलं रजिस्ट्रेशन कसं करायचं त्या या ठिकाणी याच्यावरती. तर या ठिकाणी मित्रांनो याची जी लिंक आहे ती वेबसाईट आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलला दिली आहे आणि परत एकदा सांगतो, टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केलं तर आपल्या डिस्क्रिप्शनला त्याची लिंक दिलेली आहे. ओके, तर त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीचा इंटरफेस तुमच्यासमोर त्या ठिकाणी ओपन होणार आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवा, कोणत्याही वेबसाईटला त्या ठिकाणी क्लिक करू नका, खूप सारे या ठिकाणी फ्रॉड चालू आहे. ओके, तर त्या ठिकाणी प्रॉपर या ठिकाणी आपल्या महाट्रान्सकोची लिंक त्या ठिकाणी दिली आहे, त्यावरती तुम्हाला जायचं आहे आणि आपलं रजिस्ट्रेशन मी सांगतो तशा पद्धतीने करायचं आहे मित्रांनो. ओके, तर या ठिकाणी एकच मिनिट हे मी ओके या ठिकाणी हे करून घेतो, एकदा सेटल करून घेतो. बघा या ठिकाणी अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन झाल्यानंतर कशा पद्धतीने तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे ते तुम्हाला सांगतो. खूप साऱ्या मुलांची या ठिकाणी कमेंट आली की आता न्यू रजिस्ट्रेशन करायचं का पहिला रजिस्ट्रेशन ID आणि पासवर्ड त्या ठिकाणी टाकून लॉग इन करायचं आहे. बघा आपली पहिली ॲड डायरेक्टली कॅन्सल झाली, त्यामुळे तिचं आणि आपला आता काही संबंध राहिला नाही, आपलं आणि तिचं काहीच नातं राहिलं नाही. ओके, तर या ठिकाणी आपल्याला आता न्यू रजिस्ट्रेशन याच बटनावरती क्लिक करायचं आहे. एवढं लक्षात ठेवा, कशावरती क्लिक करायचं आहे, न्यू रजिस्ट्रेशन या पिवळ्या कलरच्या बटनावरती क्लिक करायचं. ओके, तर या ठिकाणी एक एक पॉईंट मी सांगतो, अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला मी जसं सांगेन तसंच करायचं आहे. ओके, तर बघा या ठिकाणी सर्वात पहिले तुम्हाला नाव टाकायचं, फर्स्ट नेम काय टाकायचं तुम्हाला, तुमचं पहिलं नाव, मग तुमचं जे काय नाव असेल पहिले राम श्याम काय ते या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं. ओके, तर या ठिकाणी तुम्ही तुमचं नाव टाकल्यानंतर तुम्हाला खाली दिसतं बघा कन्फर्म फर्स्ट नेम, म्हणजे जे काय तुम्ही नाव तुमचं वरती टाकलं आहे तेच या ठिकाणी टाकून घ्यायचं. अशा पद्धतीने मी व्यवस्थित लिहितो बघा, अशा पद्धतीने तुमचं वरती जे नाव तुम्ही टाकलं तेच तुम्हाला खाली टाकायचं. ओके, हे टाकल्यानंतर मिडल नेम म्हणजे काय, तुमच्या वडिलाचं नाव जे काय आहे ते काय तुम्हाला या ठिकाणी टाकायचं. ओके, आता जे काय ते तुम्हाला टाकायचं, एक्झाम्पल मी माझं नाव टाकतो. ओके, आणि तेच नाव तुम्हाला कन्फर्म या ठिकाणी दिसतंय बघा. कन्फर्म या ठिकाणी दोनदा यांनी का दिलं, कारण त्यांना माहिती आहे आपण या ठिकाणी फॉर्म भरताना चुकी करतो. ओके, मग अशा पद्धतीने जे काय नाव असणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं. आता लास्ट नेम म्हणजे तुमचं सरनेम असणार आहे आणि सरनेम म्हणजे तुमचं आडनाव, काय आडनाव ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. तुमचं जे काय असेल ते या ठिकाणी टाकून घ्यायचे. परत ते लास्ट नेम तुम्हाला या ठिकाणी काय कन्फर्म करून घ्यायचं. ओके, अशा पद्धतीने तुमची नॉर्मल इन्फॉर्मेशन झाली. ही इन्फॉर्मेशन या ठिकाणी टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव दिसेल, म्हणजे तुमचं एक्झाम्पल नाव, तुमच्या वडिलांचं नाव आणि तुमचं सरनेम हे बरोबर आहे का ते एकदा चेक करायचे. ते चेक केल्यानंतरच तुम्हाला काय करायचं आहे, समोर जायचे. तर आता मी या ठिकाणी समोर जातो. आता समोर तुम्हाला एक इंटरफेस या ठिकाणी दिसतो बघा, तो इंटरफेस काय या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला मोबाईल नंबर म्हणून एक ऑप्शन दिसते. तर तुमचा चालू मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा, जो की तुमची पेपर होईपर्यंत तुमच्याकडे असेल आणि तो चालू राहील असा मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर कन्फर्म मोबाईल नंबर परत या ठिकाणी करायचा आहे. ओके, कन्फर्म मोबाईल नंबर केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आता या ठिकाणी बघा कन्फर्म मोबाईल नंबर केला. कन्फर्म यासाठी केला आपण की काय, वरती जर आपला चुकीचा आपल्याकडून टाकताना झाला असेल तर तो आता काय होईल, या ठिकाणी ओकेमध्ये टाकण्यात येईल. ओके, आता यांचं म्हणणं काय माहिती आहे का, या ठिकाणी जर हा मोबाईल नंबर गहाळ झाला वगैरे वगैरे जर काही जरी झालं तर या ठिकाणी अल्टरनेट एखादा जर तुमच्याकडे मोबाईल नंबर असेल, जर नसेल तर तुमच्या वडिलाचा भावाचा तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. तो मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा. ओके, आता मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर जी काही ईमेल तुमच्याकडे चालू असेल, जी की तुमची चालू राहील पेपर होईपर्यंत, ती ईमेल या ठिकाणी टाकायची. ईमेल कशी टाकायची आहे, आता एक्झाम्पल राम 2212 एवढं जर तुमचा ईमेल असेल तर एवढा या ठिकाणी टाकायचा. @gmail.com इथे टाकायचं नाही आहे, लक्षात ठेवा. या ठिकाणी @gmail.com कुठे टाकायचं मी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी तुम्हाला डोमेन नेम या ठिकाणी दिसेल, यावरती या ठिकाणी चिन्हावरती क्लिक करायचे आणि या ठिकाणी तुम्हाला दिसेल gmail.com ते या ठिकाणी टाकायचं आहे. आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता, इथे मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी दिसतं. ओके, मग तुम्हाला सांगितलं तशा पद्धतीने ईमेल टाकायचं आहे. आता कन्फर्म ईमेल हे बटन दिसते तुम्हाला.
कन्फर्म ईमेल बटनामध्ये पूर्ण मेल टाकायचा म्हणजे @gmail.com हे सुद्धा जोडून या ठिकाणी पूर्णपणे टाकायचं आहे। हे टाकून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हा जो सिक्युरिटी कोड आहे म्हणजेच कॅप्चर आहे तो पूर्णपणे या ठिकाणी भरायचा आहे मित्रांनो। तो व्यवस्थित भरायचा आहे। तो जर चुकला तर तुम्हाला ते सांगेल या ठिकाणी वेबसाईट की तुम्हाला हा तुमच्याकडून पासवर्ड चुकला, हा तुम्ही काय करा परत त्या ठिकाणी टाका। तर असं सांगितलं तर घाबरायचं नाही, हा पासवर्ड काय म्हणजे हा सिक्युरिटी कोड आहे तो कॅप्चर परत तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे। हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला कोपऱ्यामध्ये या ठिकाणी एक सेव्ह अँड नेक्स्टचं बटन दिसतं, तुम्हाला त्या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता बघा या ठिकाणी या बटनावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी तुमचा सिग्नेचर काय तुमची सिग्नेचर अशा पद्धतीने या ठिकाणी येईल की सिग्नेचर अपलोड करायची आणि तुमची जे फोटो आहे पासपोर्ट फोटो ते ॲड करायचं आहे, त्या ठिकाणी तुम्हाला असं ऑप्शन येईल। ओके, तर ते तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार नाही कारण या ठिकाणी मी माझी डिटेल भरणार नाही। ओके मित्रांनो, तर तुम्हाला या ठिकाणी त्या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तुमच्या ईमेलवरती पण जाईल आणि या ठिकाणी सुद्धा तुम्हाला दिसेल, तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा या ठिकाणी काढून घेऊ शकता। ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं पूर्णपणे रजिस्ट्रेशन कंप्लीट करू शकता। ओके, रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, लॉगिन करायचं आहे। लॉगिन केल्यानंतर मग तुमची डिटेल भरायची आहे। ओके, सगळं पेमेंट होईपर्यंत ओके ती सर्व काही इन्फॉर्मेशनचा व्हिडिओ लगेच आपल्या चॅनलवरती या ठिकाणी येणार आहे। हा फक्त रजिस्ट्रेशनचा व्हिडिओ होता। ओके, मग रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लगेच आपण काय करणार आहे, पूर्ण फॉर्म भरण्याचा व्हिडिओ या ठिकाणी अपलोड करणार आहे। ओके, तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा आणि या ठिकाणी टेस्ट सिरीजसाठी मोस्ट इम्पॉर्टंट IBPS पॅटर्न समजून सांगणारे टेस्ट सिरीज जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर तुम्हाला त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन सांगितली। जर तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे आणि आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं। तर या ठिकाणी मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओला पूर्णविराम देऊन भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा थँक्यू सो मच।